तर नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सध्या आपण आहे पुण्यात निगडीत। तर गाडीचा जनरल चेकअप बघा, गाडी सुरुवातीला चालू करते वेळेस काय काय करायला लागतं एक थोडीशी माहिती देतो। आणि काय झालंय, काल अनंत चतुर्थी झाली काल, त्यामुळे गाड्या हॉल्ट ठेवल्या पूर्ण दिवसभर। कसं होतं की पुण्यात आणि कोल्हापुरात पूर्ण ट्रॅफिक असतं आणि मोठ्या गाड्या असते त्या रस्त्याला कुठं मॅटर नको म्हणून आपलं मालकाने एक दिवस गाड्या पूर्ण हॉल्ट ठेवलेल्या पुणे रूटच्या। स्लीपर चालते ते सोडा, पण कसं होतं की ह्या सीटर गाड्या सगळ्या सिटी लेवललाच म्हणजे आज सिटीत चालते त्या आणि रस्ते पण पॅक होते ते। कुठं आपलं एक दिवस थांबलेलं परवडतंय आणि शेवटी सणवर काय सारखं काय एक दिवस तेवढं चालतं ऍडजस्ट करून। सगळ्या पूर्ण मिरवणुका होत्या आणि होतं रूमवर मसुऱ्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला जाच्छीला। आता कुठं मैफिलीत दररोज आहेच, मग एकांत आपलं तेवढं जण मित्रांच्यात असलेलं बरं असते। तर जनरल चेकअपवर फोकस करूया। सुरुवातीलाच गाडी चालू करते वेळेस, आता गाडी चालू आहे ऑलरेडी, म्हणजे कंडक्टरनं पोचा वगैरे मारलेला आहे। तर चालू केल्या वेळेस कधीही गाडी सुरुवातीलाच लगेच रेस करायची नाही। कमीत कमी एक 20 सेकंद तरी ऑइलिंग होण्यासाठी गाडी नेहमी हँडलिंगवर ठेवायची सुरुवातीला, कमीत कमी 20 सेकंद। मग मॅक्झिमम तुम्ही 1 मिनिट सुद्धा ठेवू शकता। काय होतंय ना की एकतर आता ऑइल लेवल वगैरे काय चेकअप सकाळी चेक केलेले आहेत, मी होतो रूमवर, कंडक्टरनं ऑइल लेवल चेक केलेलं आहे। कसं आहे, सुरुवातीला गाडी चालू करते वेळेस कधीही या प्रायमरी गोष्टीचं ध्यान ठेवणं गरजेचं असतं। म्हणजे टायरी आल्या, परत टायरीची नटं आली, हवा आली, टायरीची नटं आली। तर तुम्हाला सांगतो, आणि हे मीटरमध्ये जे आता ह्याला कसं आहे, जरी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असली तरी साधं सिंपल मीटर आहे EB8R। आता सुरुवातीला मीटरमध्ये कुठला सिम्बॉल दाखवते का बघा। आता ही मी हाईट केलेली आहे, तर हाईटचं ऑप्शन दाखवते। हे आता कसं एअर बॅग्स आहेत त्यामुळं तेवढं चालतं। आणि विषय काय आहे की सुरुवातीला ज्यावेळेस आपण गाडी चालू करतो त्यावेळेस म्हणजे गाडीच्या भोवतान तर फिरायचंच, कारण कसं आहे जनावर असते ती गाडीच्या भोवतान, गाडी साईडला काढायची, त्यांना साईडला काढायचं ते आधी महत्वाचं। रिव्हर्स टाकताना साहजिकच आहे की माणूस असल्याशिवाय, मागल्या वेळी तुम्हाला एखादं सांगितलं त्यामुळे काय सारखं तेच सांगणं बरोबर वाटत नाही। जनरल चेकअप ज्याला आपण म्हणतो, सुरुवातीला ऑइल लेवल चेक करणे, पाणी चेक करणे, आणि आता बघू इथनं पुढे मी तुम्हाला सांगतो कसं कसं होतं। आता ह्याला आहे ऍडब्लू, DEF, ऍडब्लू, युरिया, अनेक प्रकारचे नाव आहेत। तर आता DEF वगैरे, आता ही बसला DEF लागते EB8R ला। तर DEF चा लॉंग फॉर्म असा होतो की डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड, म्हणजे जे वातावरणात धूर वगैरे कंट्रोल करायचं काम ते DEF करतं। आता एवढ्या गाड्या आणि एवढं प्रदूषण व्हायला लागली की ती ऍडब्लूचं एक लय मोठं सहकार्य आहे। म्हणजे डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड म्हणजे आपण एक प्रकारचं म्हणायला गेलं तर जी गॅस तयार होतो का नाही, कार्बन डायऑक्साईड असू दे किंवा कुठला गॅस बाहेर पडतो कोणास ठाऊक, बहुतेक कार्बन मोनॉक्साईड, एवढं पण काय अभ्यास केलेला बरोबर सांगतो। जे इंजिन मधनं गॅस तयार होतो, गॅस फेकतं, म्हणजे वातावरणाला जे हानिकारक गॅस आहे ते सगळं कंट्रोल करायचं काम DEF करतं। त्यामुळे नवीन जे लेटेस्ट गाड्या आहेत त्या म्हणजे कमर्शियल तर आहेतच, पण छोट्या मोठ्या बोलेरो टाईप गाड्या त्यांना पण DEF आलेला आहे। बाकीच्या साध्या गाड्या सुरुवातीच्या आहेत त्यांना काय धूर मारायचा आता पर्याय साधन म्हणून काय नाही, पण ज्या नवीन लेटेस्ट गाड्या आलेल्या आहेत त्यांना खरंच DEF लय चांगलं कार्य करते। तर बघूया तर जनरल चेकअप कसं होतोय ते। काय काय ऍडब्लू शिल्लक आहे का? धक्का दे की हात असते। ओके कर लगा, त्यानं आग होत्या माझ्या हाताची। शिल्लक किती आहे बघ? अर्धे बसल विजून भरलेलं परवा दिवशी। हा बॅक अरे माग रिवर्स आहे असं ढकलायचं, ठोकायचं, येतं सगळे पाईप ऑटोमॅटिकली, तोंडात घ्यायचं नाही। चू बरं इथं मुंडका हलवू नकोस, चो भर जरा पाणी कमी घे।
हा आता तुझं बर. ओके बरं बघ कुठं आले सगळं बसतंय का एजर काय खोटं बोलला काय मला भरलेलं की नाही होय ना ते पाणी किसताय पाणी टाकायला लागणार बघ बरं रानचा पाणी काहीच नाही कुलंट ए कुलंट आहे वाटतं कुलंट विजानं कुलंट ठेवलाय वाटतं कुठं जरा बघ बरं कायम रेडिएटरची टाकी उघडताना आता गाडी गार आहे सोडा पण जेव्हा गरम असेल तेव्हा आवाज येते बघा गॅस आहे ना गॅस धरलेला असतो या त्यामुळं गाड्या बॉईल होते त्या रस्त्यात कुठली का गाडी असं ना कसं होतंय की कधी कधी तुमच्या हातात ते टोपण सुद्धा उडून जात हा नाही सगळी बारडी बस होय ना कुलंट गावलं नाही नाही उघडले टोपण हे बर बाटली घे सांग अरे ह्याच्यात भर हा तस पहिलं कुलंटच आहे ना पाण्याला का लयच कमी झालंय हा तिकडं नाही एकच असते ती टाकी तिकडं कुठं होतोस येड्या तू गॅस असतं या हो गॅस जायसाठी ते टोपण असते ती काय कुलंट ओतायसाठी नाही विजा होय रे भावाची मिरवणूक अजून उतरलेली नाही म्हणून तो नाही कोणाच हे टोपण कधीच उघडाय नाही बरं का गॅस जायसाठी असत अजून 2 टाक कव्हर होतंय बरोबर बाजल हा हवा आलंय बघ इथं बघ हे मॅक्झिमम इथपर्यंत पाणी आलंय बाजल कर बंद टोपण लाव आरा झाड घे हित आहे का धंदा तुझा काय व्हायला लागले अक्षय हा लय टाईट करू बस ओके लावलेस का व्यवस्थित टोपण टाईट केलंयस का फुल बघा आणि एकदा हा बाजल जाक येला का धंदा तुझा कामावर लक्ष नाही वाटत आता कसं झालं बघा आता आंघोळ करायचा काय प्रॉब्लेम नाही बसते का नाही सुरपाट बघ की फिरवून आधी हा काय राईट ओके डिग्या सांभाळून लावायच्या बाबा नाही ओपन होते तर रस्त्यात डिग्या बाजल लावा हे असलेच प्रायमरी ज्याला आपण चेकअप म्हणतो जनरल प्रायमरी चेकअप ते करणं खूपच गरजेचं असतं कारण काय होतंय की गाडी ठकाठक असली तरच प्रवास क्लिअर होतो नाही मग रस्त्यात अडचणी येतात तरी आता यावर्षी गणपतीला आमचे जरा वाईज मागं पुढं झालं संध्याकाळचाच खेळ चालू होता आमचा शॉर्टामध्ये तुम्ही बघितलं असंच वाचलो यावर्षी पुढल्या वर्षी आणि एक वर्षी तरी 1 वर्षी तरी खंबाटकी घाटात नवीन गाड्या गणपतीला गिफ्ट म्हणा गणपतीला घेतलेल्या
किंवा अनेक फोर व्हीलर ज्यांनी नवीन घेतलेल्या त्या सुद्धा घाटात गाड्या उभा होत्या. म्हणजे काय त्याला मापच नाही. उगाच आपलं पळवाय गावत्या म्हणून घ्यायची गाडी. जनरल चेकअप आपण आता कसं झालंय बघा, मास प्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो, मास प्रोडक्शन मध्ये कसं असतंय की पहिल्या 3 गाड्या चेक करायच्या, बाकी 7 गाड्या चेकअपच करायच्या नाही. त्या सगळीकडे तसंच आहे. त्यामुळे आणि पीडीआय ज्याला आपण म्हणतो, गाड्या ज्यावेळेस शोरूम मधनं बाहेर काढतो त्यावेळेस सगळ्या गाड्यांचं पीडीआय करून घ्यायचं. पीडीआय ओके म्हणजे सगळा पीडीआय मध्ये होतो. पीडीआय ओके स्वतः करून घ्यायचं. गाडी कुठलीही शोरूम मधनं तुम्ही घेणार असेल तर पीडीआय ओके, परत टायर म्हणा. सुरुवातीला गाडी घेताना नवीन गाडी घेणार असेल तर छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या. एक तर टायर चेक करायचं. सगळं नवीन जरी गाडी असली तरी टायर चेक करायचं. टायर चेक करायचं, डिक्स महत्वाचं चेक करायच्या. बाकीचं काय ना चेसी वगैरे काही गरज नाही चेक करायची. आता कसा आहे एसयूव्ही सेडान, आता या गाड्यासनी चेसी वगैरे येत नाही. म्हणजे पूर्ण पॅक बॉडी येते. वन चेसी येते. 1 चेसी म्हणजे ह्याला कसं चेसी वगैरे परत बॉडी बिल्डअप तसं बारक्या गाड्यांना येत नाही. तर इथंपर्यंत व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन काहीतरी नवीन घेऊन नवीन व्हिडिओ. धन्यवाद. राम राम.